मेष रास या आठवड्यात सूर्याचे वृषभ राशीतील भ्रमण असल्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक विचार, कुटुंबातील जबाबदाऱ्या आणि व्यावहारिक निर्णय यावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. शुक्र सूर्य संयोगामुळे धन आकर्षण योग तयार होत असल्यामुळे काहींना अचानक धनलाभाची संधी मिळू शकते. बुधाचा प्रभाव बोलण्यात चातुर्य देईल, पण मंगळाच्या प्रभावामुळे काही वेळा शब्द कठोर होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचा प्रभाव मानसिक अस्वस्थता देईल, मात्र गुरुवारनंतर परिस्थितीत सकारात्मक बदल जाणवतील. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या जातकांना हा आठवडा स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा राहील. वरिष्ठ तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतात. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना कागदपत्रे किंवा अधिकृत कामांना गती मिळेल. व्यावसायिकांसाठी ग्राहक वाढीचा योग्य काळ आहे. विशेषतः बांधकाम, इलेक्ट्रॉनिक, शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या आणि ऑनलाईन सेवा देणाऱ्या मेष राशीच्या जातकांना चांगला लाभ ह्या आठवड्यात होऊ शकतो. एखादा जुना ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतो. भागीदारीत काम करणाऱ्यांनी पैशांच्या व्यवहारात स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासातील नवीन पद्धती शिकवणारा असणार असून स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना अनुभवी व्यक्तींकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. काही विद्यार्थ्यांचा अभ्यास रात्रीच्या वेळेला अधिक प्रभावी होईल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारांकडून भावनिक आधार मिळेल. घरात एखादा शुभकार्याची चर्चा होऊ शकते. प्रेमसंबंधात अचानक भेट किंवा मनातील भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल, मात्र संशय आणि अहंकार नात्यात न आणलेला बरा. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मेष राशीच्या जातकांना थोडासा खर्चिक राहणार आहे. घरगुती वस्तू, दुरुस्ती किंवा वाहनावर खर्च वाढू शकतात. जुन्या अडकलेल्या पैशांपैकी काही रक्कम परत मिळण्याची शक्यता या आठवड्यात आहे. गुंतवणूक करताना मात्र कुठल्याही प्रकारची घाई करू नका. आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना उष्णतेमुळे थोडासा थकवा, डोळ्यांची जळजळ, पित्त आणि स्नायूंचा ताण जाणवू शकतो. तेव्हा सकाळी लवकर उठा, भरपूर पाणी प्या आणि तिखट पदार्थ कमी खा. त्यामुळे तुमची प्रकृती चांगली ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. ध्यान आणि शांत संगीत मन स्थिर ठेवण्याकरता तुम्हाला मदत करेल. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे केशरी व पांढरा. शुभवार आहे मंगळवार व शुक्रवार. शुभ दिनांक आहे 2 जून व 6 जून. व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी संध्याकाळी एका मातीच्या छोट्या भांड्यात थोडे तांदूळ, 1 लवंग आणि थोडासा गूळ ठेवून ते मातीचे भांडे घराच्या छतावर किंवा बाल्कनीत चंद्रप्रकाशात 1 रात्र ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पक्ष्यांना खाऊ घाला. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय घरातील अडकलेली नकारात्मक ऊर्जा दूर करून मेष राशीच्या व्यक्तींना मानसिक शांतता, आर्थिक प्रवाह आणि निर्णय क्षमता वाढवण्यास सहकार्य करेल. सिंह रास वृषभेतील सूर्य सिंह राशीच्या व्यक्तींना करिअर, प्रतिष्ठा आणि समाजातील स्थान ह्याकडे गंभीरपणे लक्ष द्यायला भाग पडेल. सूर्य शुक्र प्रभावामुळे प्रतिष्ठा वृद्धी योग आणि कार्यसिद्धी योग या आठवड्यात निर्माण होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे अचानक पुढे सरकू शकतात. मात्र वृषभस्थ सूर्यामुळे प्रत्येक गोष्ट संयमाने आणि व्यावहारिक पद्धतीने हाताळणं सिंह राशीच्या जातकांना आवश्यक ठरणार आहे. आठवड्याच्या मध्यावर एखाद्या वरिष्ठ किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीचा महत्त्वाचा सल्ला तुम्हाला लाभदायक ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा प्रभाव वाढवणारा असून ऑफिसमध्ये तुमचे नेतृत्व कौशल्य उठून दिसेल. नवीन जबाबदारी, मीटिंग किंवा प्रेझेंटेशनमधून तुम्ही स्वतःची छाप पाडण्यामध्ये यशस्वी व्हाल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्ताराचा संकेत देणारा असून नवीन शाखा, नवीन उत्पादन किंवा जाहिरात या संदर्भात विचार पुढे येऊ शकतात. सोने, कापड, प्रशासन, बांधकाम व राजकारणाशी संबंधित क्षेत्रात तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र अहंकारापासून दूर राहा आणि भागीदारीत तणाव निर्माण होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा स्पर्धात्मक वृत्ती वाढवणारा असून स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा स्टेजशी संबंधित क्षेत्रात चांगली कामगिरी सिंह राशीचे जातक या आठवड्यात करू शकतात. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून विशेष कौतुक मिळू शकते. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदार तुमच्या निर्णयांना साथ देतील, पण कामाच्या व्यापामुळे वेळ कमी दिल्यास थोडीशी नाराजी निर्माण होऊ शकते. प्रेमसंबंधात आकर्षण वाढेल. एखाद्या खास व्यक्तीसोबत भविष्यासंबंधी गंभीर विषयावर चर्चा ह्या आठवड्यात तुम्ही करू शकता. जुन्या नातात पुन्हा संवाद सुरू होण्याची शक्यता आहे.
आर्थिकदृष्ट्या हा आठवडा लाभदायक ठरणार असला तरी प्रतिष्ठेसाठी अनावश्यक खर्च वाढणार नाहीत, याबाबत योग्य ती काळजी घ्या. जमीन, वाहन किंवा घराशी संबंधित विषयात हालचाल दिसतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये उष्णता, रक्तदाब, डोकेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास जाणवू शकतो. तेव्हा पाण्याचे पिण्याचे प्रमाण भरपूर वाढवा, रागावर नियंत्रण ठेवा आणि सकाळी रोज सूर्यनमस्कार घातल्यास तुमची ऊर्जा संतुलित व सकारात्मक ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 4. शुभ रंग आहे सोनेरी व मरून. शुभ वार आहे रविवार. शुभ दिनांक आहे 3 जून व 6 जून. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी सकाळी तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यात थोडेसे केशर आणि हळद टाका आणि त्या पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून ते पाणी एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय सिंह राशीच्या सूर्यतत्वाला सकारात्मक दिशा देईल, आत्मविश्वास वाढवेल आणि मानसन्मानाशी संबंधित अडथळे कमी करण्यास मदत करेल. धनुरास. वृषभेतील सूर्य धनु राशीच्या व्यक्तींना दैनंदिन कामे, शिस्त आणि आरोग्य ह्याकडे गंभीरपणे लक्ष देण्यास प्रवृत्त करेल. गुरूच्या प्रभावामुळे विचारांमध्ये सकारात्मकता राहील, तर बुधामुळे कामातील नियोजनशक्ती वाढेल. पारंपरिक वैदिक दृष्टिकोनातून कार्यसिद्धी योग आणि सेवा लाभ योग हे ह्या आठवड्यामध्ये तयार होत आहेत, त्यामुळे मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला एखादे अडकलेले काम पूर्ण होऊन मानसिक समाधान मिळेल. मात्र अति आत्मविश्वासामुळे छोट्या छोट्या चुका होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे पण फायदेशीर ठरणार आहे. ऑफिसमध्ये अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात, पण त्यातून तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. सरकारी, शिक्षण, कायदा, बँकिंग आणि प्रवासाशी संबंधित क्षेत्रातील धनुराशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये चांगले परिणाम दिसू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन योजना राबवण्याची योग्य वेळ असून ग्राहकांचा विश्वास, परदेशी व्यवहार, ऑनलाईन व्यवसाय किंवा सल्लागार क्षेत्रात कार्य करणाऱ्या धनुराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. मात्र कागदपत्रे तपासल्याशिवाय कोणताही मोठा व्यवहार करू नका. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा ज्ञानवृद्धीचा आहे. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि धार्मिक किंवा तत्त्वज्ञान विषयात विशेष रस वाढेल. शिक्षकांकडून विशेष मार्गदर्शन मिळू शकतं. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत भविष्यासंबंधी चर्चा कराल. काहींना घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा टिकवणे आवश्यक असून दूर राहणाऱ्या व्यक्तीसोबत संपर्क वाढू शकतो. नात्यात स्वातंत्र्य आणि समजूतदारपणा दोन्ही गोष्टी आवश्यक राहतील. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिरता देणारा असून उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे, पण प्रवास किंवा घरगुती कारणांमुळे खर्च वाढू शकतो, तेव्हा त्याचे आधीपासूनच योग्य नियोजन करा. जुन्या गुंतवणुकीतून सकारात्मक बातमी मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत सांधेदुखी, पचनाचा त्रास किंवा थकवा जाणवू शकतो. वेळेवर आहार घ्या, गोड पदार्थ कमी खा आणि त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. सकाळी सूर्यप्रकाशात थोडा वेळ चालल्यास तुमची ऊर्जा वाढू शकेल. धनुराशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे पिवळा व केशरी. शुभ वार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 4 जून व 5 जून. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी एका पिवळ्या कपड्यामध्ये मुठभर हरभरे आणि हळदीचा छोटा तुकडा बांधून ते घरातील पुस्तकांच्या कपाटाजवळ किंवा अभ्यासाच्या जागी ठेवा. 7 दिवसांनी ते हरभरे पक्ष्यांना खाऊ घाला आणि हळद एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय धनुराशीच्या गुरुतत्वाला बळकटी देतो, ज्ञानवृद्धी करतो आणि अडकलेल्या कामांमध्ये योग्य मार्ग आणि योग्य व्यक्तींची मदत मिळवून देतो.